संध्याकाळचे 6:00-6:30 वाजून गेले होते. भाजीला काय बनवावं काही सुचतच नव्हतं. आठवड्याच्या शेवटी भाजी सुद्धा संपलेली असते. मग अशा वेळेस बटाटा, सांडगा असं काहीसं बनवावं लागतं. पण आज म्हटलं चला थोडासा वेगळा बेत करूयात. मस्त असा सोया टिक्का मसाला बनवूयात. खूप दिवस झालं मी बनवला नव्हता. खरं तर सोयाबीन, सांडगे, बेसन किंवा कडधान्य आपल्या मदतीला धावून आल्यासारखे मला वाटतात. मग यामध्ये सुद्धा चॉईस आपण करू शकतो. तर आज सोयाबीन खूप दिवसांपासून करायची इच्छा होती माझी. म्हटलं सोयाबीनच बनवूयात. सोयाबीनचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण बनवू शकतो. पण आज ना खरं तर ही स्पेशल अशी भाजी आहे, की जी खरंच चवीला खूप अप्रतिम लागते. तर इथे ना बरोबर 1.5 कप भरून मी सोया चंक्स घेतलेले आहेत. थोडेसे मोठ्या आकारामध्ये घ्यायचे. आता हे सोया चंक्स आपल्याला गरम पाण्यामध्ये चांगले 10 ते 12 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे. तर यासाठी चांगलं कडकडीत असं गरम पाणी मी करून घेतलेलं आहे. भरपूर यामध्ये पाणी घालायचं आणि हे जे सोया चंक्स आहेत ते व्यवस्थित असे पाण्यामध्ये बुडायला हवेत. यासाठी आधीच थोडेसे असे वर-खाली करून घ्यायचे, थोडेसे दाबून घ्यायचे. म्हणजे मग एकसारखे सगळे भिजले जातात. आता यावरती झाकण ठेवूयात आणि एक 10 ते 12 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवूयात. पाणी गरम करण्यासाठी मी इथे वापरलेली आहे अगारोची एलिगंट इलेक्ट्रिक केटल. 1.8 लिटरची याची कॅपॅसिटी आहे. एक्स्ट्रा लार्ज ही आहे. इनर बॉडी जी आहे ती स्टेनलेस स्टीलची आहे. फूड ग्रेड स्टेनलेस स्टील बॉडी इनसाइड आहे आणि आउटसाइडची जी प्लास्टिक बॉडी आहे ती सुद्धा फूड ग्रेडच आहे. अशी डबल लेअरची ही केटल आहे. 1 टच लॉकिंग लीड आहे. वाईड माउथ आहे त्यामुळे इझी क्लीन करता येतं. इझिली यामध्ये तुम्ही पाणी ओतू शकता. याची ही स्पॉट डिझाईन सुद्धा मस्त सुरेख दिसते. 360 डिटॅचेबल पॉवर बेस याचा आहे. 1500 वॉटची आहे. पोर्टेबल आहे. लॉंग याची पॉवर कोड आहे. पॉवरला कनेक्ट केल्यानंतर हे चालू केल्यानंतर इथे अशी रेड लाईट येते. यावरून हे दर्शवतं की आत्ता ही केटल स्टार्ट आहे. इथे आतमध्ये गरम पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मी अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. पाणी चांगलं गरम झालेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर ऑटोमॅटिक ही केटल शट ऑफ होते. इथे लाईट गेलेली दिसते म्हणजेच पाणी चांगलं गरम झालेलं आहे. पाणी उकळल्यामुळे छान वाफ यामधून येते आणि कूल टच असल्यामुळे अगदी सहज तुम्ही हे हँडल करू शकता. डेली यूज साठी तुम्ही वापरू शकता किंवा अगदी ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे. खरेदी करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता जोपर्यंत सोयाबीन भिजतायत तोपर्यंत इतर तयारी करून घेऊ. जरी मी तुम्हाला म्हटलं असलं की आपण सोया टिक्का मसाला बनवतोय तरी सुद्धा कमी साहित्यांमध्ये आणि पटकन हा तयार होतो. आता यासाठी फक्त आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा लागणार आहे आणि मोठ्या आकारामधलाच एक टोमॅटो मी इथे घेतलाय. एक साधंसं आणि अगदी सोपं असं पटकन एक वाटण तयार करून घेऊ. तर यासाठी मी चिरून ठेवलेला जो कांदा होता त्यापैकी अर्धा कांदा आपल्याला वाटण्यासाठी वापरायचा आहे. अर्धा आपण नंतर वापरूयात. यामध्येच अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. आता यामध्येच हा टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर याचा मोठ्या आकारामध्येच मी हा चिरून यामध्ये टाकते. सहज तो बारीक होईल. वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आणि कोथिंबीरीचे जर देठ असतील ना तर मग अतिउत्तम मस्त चव येईल. आता हे सगळं पाणी न घालता आपण वाटून घेऊयात. आता जो अर्धा उरलेला कांदा होता ना तो सुद्धा पटकन मी चिरून घेते म्हणजे पटकन अशी भाजीला आपल्याला फोडणी सुद्धा देता येईल. कांदा इथे चिरून झालाय. आता सोया चंक्स भिजले आहेत की नाही ते एकदा चेक करून घेऊ. तर मस्त हे फुललेले आहेत. अगदी साईजला डबल टिबल झालेत. अधूनमधून मी हे पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले होते. आता यामधलं जे पाणी आहे जे गरम गरम पाणी आहे ते चांगलं आपल्याला निथळून घ्यायचंय. तर आता तुम्ही असं हे पिळून घेऊ शकत नाही. यासाठी पाणी मी निथळून घेते. गरम पाणी काढून घेतलं आणि 2 ते 3 वेळा मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. आता शेवटी पुन्हा एकदा मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता हे पाण्यामधून चांगले पिळून आपल्याला घ्यायचे. शक्य होईल तेवढे नितळून घ्यायचे. पण हे तुटले नाही पाहिजे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर यामध्ये असंच पाणी राहिले ना मग हे चवीला चांगलं लागत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा आपण सोया चंक्स हे गरम पाण्यामध्ये उकळून घेतो किंवा असं भिजवून घेतो यावेळेस यानंतर गरम पाणी फेकून द्यायचं आणि 2 ते 3 वेळा हे सोया चंक्स शिजल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगले धुवून घ्यायचं म्हणजे याचा जो एक वेगळ्या प्रकारचा विशिष्ट असा स्मेल असतो तो निघून जातो. तर सगळे सोया चंक्स मी इथे नितळून घेतलेले आहेत. हे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे. यासाठी पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धने पावडर घालायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची. आता यामध्येच मॅरिनेशनसाठी 2 चमचे भरून आपल्याला बेसन घालायचंय. अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा मी मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि आता 2 चमचे बेसन घेतले तर बरोबर 2 चमचे भरून यामध्ये अगदी फ्रेश असं दही घ्यायचं. दही खूप जुनं नसावं. आता हे घातलेलं सगळं साहित्य या सोया चंक्सला चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचंय, मॅरिनेट करून घ्यायचंय. तर हे बघा अगदी व्यवस्थित मॅरिनेशन लावून झालेलं आहे. सोया चंक्स अगदी व्यवस्थित कोट झालेत. एक 5 ते 10 मिनिटांसाठी असंच ठेवूयात.
एक 5 ते 7 मिनिटानंतर मी इथे गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. आता पॅन मी इथे गरम करण्यासाठी ठेवलंय. यावरती आपण तेल घालूयात. तर साधारण अर्धा पोळी तेल मी इथं पॅनमध्ये घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं, की मग यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेले सोयाबीन घालायचे आहेत आणि हे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, जे मॅरिनेशनचं साहित्य आहे ना, जे काही पदार्थ आहेत, ते आतमध्ये पर्यंत सोयाबीनमध्ये असे मुरले जातात आणि चवीला हा सोयाबीन अप्रतिम लागतो. ही स्टेप आवर्जून करा. परतून घेणं खूप कंपल्सरी आहे. यामुळे छान फ्लेवरफुल असं हे सोयाबीन होतं. बऱ्याचदा आपण सोयाबीनची भाजी करतो, पण ती अगदी बेचव होते. अगदी आपल्याला हवी तशी टेस्ट येत नाही. तर अगदी तुम्ही साधी जरी सोयाबीनची भाजी करणार असाल ना, तरी सुद्धा थोडंसं मॅरिनेशन यायला द्यायचं आणि छान परतून घ्यायचे. मस्त खमंग अशी टेस्ट येते. नक्की करून पहा. तर साधारण एक 5 ते 7 मिनिटांसाठी चांगले असे डाग येईपर्यंत मी परतून घेतलेले आहेत. आता एका वेगळ्या भांड्यामध्ये मी हे काढून ठेवते आणि पुन्हा तोच पॅन मी इथं गॅसवरती चढवलाय. गॅसची फ्लेम इथे मी चालू केलेली आहे. आता यामध्ये पोळीभर आपण तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं घालायचंय. तर साधारण चमचाभर जिरं मी इथं घातलं. जिरं चांगलं फुललं गेलं की चिरून ठेवलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि चांगला गुलाबी रंगावरती हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतून झाला की तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचंय आणि हे वाटण सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. तर थोडासा पाण्याचा अंश जो आहे यामधला कमी होईपर्यंत आपण परतून घेऊयात. साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हे वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये काही कोरडे मसाले आपण घालूयात. तर सगळ्यात आधी आपण यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, याचबरोबर अर्धा चमचा इथे धने पावडर घातली. आपला घरगुती जो काळा मसाला असतो तो यामध्ये घालायचा किंवा याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा मग आपला रेग्युलर लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल. यामध्येच अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि रंगासाठी इथे मी घातलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. घातलेले हे मसाले फक्त या वाटणामध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. आता यामध्येच आपल्याला दही सुद्धा घालायचंय. लक्षात घ्या की आंबट हे दही नको, कारण आपण ऑलरेडी यामध्ये टोमॅटो सुद्धा घातलेला आहे. कमी आंबट असणारं हे दही वापरायचंय. घातलेलं दही चांगलं यामध्ये मिक्स करायचं. यावेळेस गॅसची फ्लेम कटाक्षाने लोच ठेवायची आहे. म्हणजे दही या मसाल्यांमध्ये घातल्यानंतर अजिबात फुटणार नाही. दही मिसळून झालं की यावरून आपल्याला कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथीमुळे छान फ्लेवर येतो. घातलेली कसुरी मेथी चांगली मिक्स करून घेऊयात आणि हा सगळा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत, चांगला कोरडा होईपर्यंत मी इथे परतून घेतलाय. तर हा मसाला तयार करेपर्यंत साधारण एक 5-7 मिनिटं जातात. मस्त असा हा मसाला इथे तयार झालेला आहे. आता हे सोया चंक्स आपण यामध्ये घालूयात. यावरती चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचंय आणि घातलेलं हे सगळं साहित्य या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा चांगले मिक्स करून झालेले आहेत. काही परतायची वगैरे गरज नाही. आता यावरती आपल्याला गरमागरम पाणी घालायचंय. आता तुम्हाला कितपत रस्सा यामध्ये ठेवायचा आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता. सोयाबीन ऑलरेडी शिजलेले आहेत, पण तरी देखील जी ग्रेव्ही आपण बनवली याचा रस्सा आपल्याला याच्या आतमध्ये पर्यंत मुरवून घ्यायचा आहे. यासाठी साधारण एक ग्लासभर मी पाणी यामध्ये घातलंय. आत्ताच हा रस्सा बघा किती कमालीचा दिसतोय. आता यावरून थोडीशी कोथिंबीर घालूयात. घातलेली कोथिंबीर थोडीशी मिसळून घ्यायची. आता यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून साधारण एक छान आतमध्ये रस्सा मुरेपर्यंत शिजवून घ्यायचं. तर साधारण एक 5 मिनिटांसाठी हे सोयाबीन मी चांगला शिजवून घेतलेला आहे. झाकण काढून आपण चेक करून पाहू. तर मस्त तर्री यावरती आलेली आहे आणि मस्त टेम्पटिंग हा दिसतोय. थोडंसं तुम्हाला पातळ ठेवायचं असेल तर तुमची इच्छा आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत किंवा नान तुम्ही करणार असाल तर त्यासोबत सुद्धा कमालीचा हा सोया टिक्का मसाला लागतो. एकदा तरी माझ्या सांगण्यावरून नक्की ट्राय करून पहा. खरं तर सोयाबीन शरीरासाठी खूप पौष्टिक आहे, पण बऱ्याच जणांना सोयाबीन आवडत नाही. अशा पद्धतीने सोया मसाला करून घरातल्यांना खायला घाला. बघा सगळे आवडीने खातील. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.